तर या शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढलेला आहे। त्याआधी गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरली। गिरीश महाजनांसोबतच्या बैठकीतही लॉंग मार्चवर तोडगा निघाला नाही। किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हे सर्व शिष्टमंडळ निघालेलं आहे। मात्र गिरीश महाजन यांनी आधी बैठक घेतली होती, ही बैठक निष्फळ ठरली। किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे। किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। सगळ्या विषयांवर साधेभर चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे। सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा किती सकारात्मक आहे आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे। सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्याला ते देणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा मंगळ जाणार आहोत। त्या ठिकाणी प्रत्येक सदस्याची भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील। आज आता शेवटचा आमचा प्रयत्न हा मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। तिथं जर समाधानकारक अशा प्रकारचे आम्हाला प्रतिसाद मिळाला तरच आम्ही जाऊ, नाहीतर आमचा जो मोर्चा आहे हा मोर्चा मुंबईपर्यंत पण येऊ शकेल आणि त्याच्यासाठी आम्ही तशी कल्पना पण दिलेली आहे। आम्ही काल पण तसंच सांगितलं होतं, आजही तसंच सांगतोय। तर आदिवासी शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। वनाधिकार पेसा कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी आहे। दुष्काळी भागात शेतीच्या सिंचन योजना पूर्ण करा ही सुद्धा मागणी आदिवासी शेतकऱ्यांची आहे। यासाठी हा लॉंग मार्च काढलाय। शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। शेतमालाला हमी भाव द्या ही सुद्धा प्रमुख मागणी या आदिवासी शेतकऱ्यांची आहे। नदीजोड प्रकल्प पूर्ण करा ही सुद्धा मागणी या आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे। या विविध मागण्यांसाठी सध्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे।